और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना, उसको हिट करो, जल्दी से करो सब्सक्राइब। नमस्कार, मी स्वाती कुंभार, वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। भारतातील सांस्कृतिक विविधतेचा पिंपरी चिंचवड पुणे मध्ये होणार महासंगम। महाराष्ट्र युवा संघटन गेली 15 वर्षांपासून युवकांसाठी संस्कृती संवर्धन व भारतीय ऐक्यासाठी कार्य करीत असून देशाची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुण्यामध्ये राष्ट्रीय एकोपा जपून सांस्कृतिक आदान प्रदान करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील पिंपरी चिंचवड आकुर्डी येथील गदी माडगूळकर सभागृह येथे महासंगम होणार आहे। यामध्ये 28 राज्यातील युवक व युवती आपापल्या राज्यातील संस्कृतीचे दर्शन 15 ते 17 सप्टेंबर 2025 या काळात दाखवणार आहेत। कार्यक्रमाची सुरुवात 15 सप्टेंबर 2025 रोजी पिंपरी चिंचवड येथील आकुर्डी परिसरात सकाळी 11 वाजता कार्यक्रमाची सुरुवात सद्भावना रॅली पारंपरिक वेशभूषेत युवक व युवतींची रॅली काढण्यात येणार आहे। आकुर्डी जवळ 28 राज्यातील मृदा म्हणजे माती व जल येताना घेऊन येणार आहेत। त्यांचे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून राष्ट्रीय ऐक्याचे वृक्ष लावण्यात येणार आहेत व 3ही दिवस 28 राज्यांचे सांस्कृतिक महोत्सव संध्याकाळी 5 ते 8 या वेळेत पार पाडण्यात येणार आहेत। तसेच दिनांक 15 सप्टेंबर रोजी राज्यभरातून आलेल्या युवांचा सन्मान करण्यात येणार असून दिनांक 16 सप्टेंबर रोजी भारतभरातून आलेल्या युवक व युवतींकरता पिंपरी चिंचवड परिसरातील प्रेक्षणीय व ऐतिहासिक स्थळांचे दर्शन घडून येणार आहे व दिनांक 17 सप्टेंबर रोजी तासगाव फाउंडेशन यांचे मार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे व शेवटी निरोप समारंभाने कार्यक्रमाची सांगता होईल। या प्रसंगी प्रमुख पाहुणे उद्घाटक म्हणून पिंपरी चिंचवडचे आयुक्त माननीय शेखर सिंग, पंकज पाटील उपायुक्त हे उपस्थित राहणार आहेत। तसेच यावेळी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, माजी महापौर शैलजा अविनाश मोरे, प्रदेशाध्यक्ष भाजपा युवा मोर्चाचे अनुपदादा अविनाश मोरे, युवा उद्योजक पुनीजी बालन, जान्हवीताई बालन धारीवाल, संतोष मराठे जिल्हा प्रांतपाल, रोहन आनंद संपत अध्यक्ष, रोहन रोकडे सचिव, समीर भंडारकर, संतोष गिरंजे, पवन गुप्ता, भावी प्रांतपाल नितीन ढमाले, रोवंश चावला, शुभम राऊत, स्वस्ती राय, उद्योजक भालेराव, मान्य सुजाता सातो मॅडम, दत्ता दळवी, मल्लिकार्जुन बंकाकुळे, विजय संतान, युवराज नाईक, उपसंचालक क्रीडा विभाग, महादेव कांचन, MS तिवारी, डॉक्टर प्राध्यापक अनवर शेख, डॉक्टर प्राध्यापक सुधाकर जाधव, सागर घोरपडे, पोलीस, अविनाश सकुंडे, लंडन बुक ऑफ संचालक, लहू कांबळे, संस्थापक अध्यक्ष, पल्लवी गोपाळे सरपंच, संग्रामदादा कोंडे, संजय जगताप, अविनाश शेटे, माय भारत संचालक, भारत सरकार इत्यादी मान्यवर कार्यक्रमाच्या 3ही दिवसांकरता उपस्थित राहणार आहे। सदर कार्यक्रमाकरता विशेष सहकार्य रोटरी क्लब ऑफ पिंपरी यांचे लाभले आहे। समन्वयक म्हणून मोतीलाल बेंद्रे विस्तार अधिकारी, जिल्हा परिषद पुणे, हनुमंत देसाई, संतोष शेट्टी, दिनेश भंडारे, साहिल गायकवाड, कुणाल इटकर, प्रेम चाबुस्कर, अभिजित रोकडे इत्यादी युवक सदर कार्यक्रम पार पाडणार आहेत। Meeting call to order. Please rise for national anthem. जय है भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तब शुभ नामे जागे, तब शुभ आशीष मांगे, गाए तब जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 भारत माता की जय, भारत माता की जय। नमस्कार फ्रेंड्स, सर्वांना I invite everybody who is today evening. I want our Secretary Rohan Bogre to take this further.
hand over the to Rohan. धन्यवाद प्रेसिडेंट आनंद. आज या रोटरी क्लब ऑफ पिंपरी सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले शाफिक शेख, महाराष्ट्र मंथन, मुजफ्फर इनामदार, वार्ता जंगत चॅनल, विकास साळवे, दैनिक सामपत्र, सूरज साळवे, लोकन्याय आणि शिवाजी घोडे, शक्ती न्यूज, तुमचं सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. आता मी मंचावर जो आपला कार्यक्रम आहे, महाराष्ट्र कल्चरल सेकंड नॅशनल कल्चरल युथ एक्सचेंज फेस्टिवल 2025 पुणे महाराष्ट्र पिंपरी चिंचवड, हा 15 ते 17 सप्टेंबर होणारा कार्यक्रम गदिमा नाट्यगृह आकुर्डी येथे. तर ह्या कार्यक्रमाची रूपरेषा काय आहे, एक्झॅक्टली कार्यक्रम काय आहे, त्याची माहिती देण्यासाठी मी मंचावर बोलू इच्छितो. या कार्यक्रमाचे आयोजक सागर रोकडे, मोतीलाल बेंद्रे आणि माननीय आपले हनुमंत देसाई. तर सर्वांना मी विनंती करतो की कृपया तुम्ही मंचावर यावे आणि कार्यक्रमाची रूपरेषा आपल्या इथे आलेल्या पत्रकार बांधवांना थोडी समजून सांगा. धन्यवाद. नमस्कार सर्व पत्रकारांना, माझा नमस्कार. आपलं रोटरी क्लब ऑफ पिंपरी मध्ये स्वागत आहे. खरं म्हणजे तर हा कार्यक्रम आम्ही मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये आळंदीमध्ये घेतला होता आणि याची संकल्पना, आपण महाराष्ट्राच्या बाहेर जातो, महाराष्ट्राचं नेतृत्व करतो, तिथल्या लोकांची संस्कृती बघतो, तिथलं खानपान बघतो, तिथलं कल्चर बघतो, तिथल्या लोकांची वागणूक बघतो, त्यांचं प्रेम बघतो. पण ह्या सगळ्यांचा विचार करता पुणे हे सांस्कृतिक शहर आहे, पिंपरी चिंचवड हे औद्योगिक हब आहे. तर त्याच्यामुळे म्हणलं की आपण पण हा कार्यक्रम कुठे ना कुठे गेला पाहिजे, जोडला पाहिजे, त्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, त्या युवकांपर्यंत तो कार्यक्रम पोहोचला पाहिजे. ह्यासाठी आम्ही सगळ्यांनी, आमचे मार्गदर्शक बेंद्रे साहेब असतील, संतोष सर असतील, प्रेसिडेंट असतील, रोहन रोकडे सर असतील, तर या सगळ्यांशी आम्ही टाईप दिलो की आम्हाला हा कार्यक्रम रोटरी क्लब, महाराष्ट्र कल्चरल संघटन आणि रोटरी क्लब ऑफ पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आपल्याला पार पाडायचा आहे. आता आपण नियोजन असं करतो की काश्मीर टू कन्याकुमारी आणि गुजरात पासून अख्खा नॉर्थ ईस्ट हा सगळ्या पट्ट्यातले प्रत्येक राज्यातल्या 7 लोक आपण युवक बोलवतोय. त्यांची राहण्याची, त्यांची खाण्याची सगळं व्यवस्था आपण गदी माडगुळकर सभागृह 15 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत करतोय. 15 तारखेला आपण त्यांच्या वेशभूषे एक सांस्कृतिक कल्चरल रॅली काढतोय. गडी माडगुळकरापासून ते आकुर्डीचं गावठाण वगैरे या परिसरामध्ये आम्ही तो रॅलीचा सद्भावनाचा रॅली काढतोय. त्याच्यामध्ये प्रत्येक राज्याचा त्याच्यामध्ये बॅनर असणार, प्रत्येक राज्याचे स्लोगन असणार. त्या स्लोगनला घेऊन आपण आणि आजूबाजूच्या शाळांना घेऊन त्या जी भारतभरातनं युवक आले त्यांचं स्वागत करण्यासाठी आजूबाजूच्या शाळांना आपण त्यांना सांगितलं की त्यांच्यावरती पुष्पवृष्टी करून हा कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्याच्यानंतर परत संध्याकाळी आपण सांस्कृतिक कार्यक्रम करतोय. त्यानंतर उद्घाटनाचा कार्यक्रम करतोय. रोटरी क्लब ऑफचे जी गव्हर्नर साहेब आहेत, संतोष मराठे साहेब असतील, आपले उद्घाटक कमिशनर साहेब असतील, नंतर भाऊसाहेब भोईर यांना आपण कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान हे करतोय. असे सगळे मान्यवरांना घेऊन हा कार्यक्रमाचा जो आहे हा कार्यक्रम करतोय. दुसऱ्या दिवशी आपण त्यांना ऐतिहासिक पिंपरी चिंचवड जो आहे त्याच्यातले प्रेक्षणीय स्थळ दाखवतोय आपण. तर त्याच्यामध्ये आपण मोर्या गोसावी आहे, शिरगावचं साईबाबाचं दर्शन घेऊन जेवण तिथं करतोय. तिथले सरपंच आहेत मॅडम, तर त्यांनी विद्यार्थी आलेल्या जेवढी युवक आहेत त्यांना 200 साईबाबा यांच्या मूर्ती ते लोक देणार आहेत. त्याच्यानंतर मोमेंटो देणार आहेत. त्यांच्या जेवणाची व्यवस्था साईबाबाच्या म्हणजे शिरगाववाल्यांनी केलेली आहे. परत त्यांना घेऊन आपण 4 वाजता इथे येतोय. परत आपण सांस्कृतिक कार्यक्रम करतोय. म्हणजे वेगवेगळी संस्कृती बघतोय. जसं महाराष्ट्रामध्ये वासुदेव आहे, गोंधळ आहे, वेगवेगळे लोकनृत्य आहेत, तसं त्या राज्याचे वेगवेगळे दिवशी एकच थीम आपण करत नाही की त्यांना कधी कधी महाराष्ट्राचा पण त्यांना युथ एक्सचेंज करतोय. महाराष्ट्र त्यांनी करायचा, त्या लोकांनी आपण त्यांचे वेशभूषा करायची आणि इथल्या लोकल शाळांना महाराष्ट्राचं आपण प्रतिनिधित्व करायला दिलेलं आहे
की त्यांनी महाराष्ट्र म्हणून संघ तुम्ही महाराष्ट्राचं नेतृत्व करायचंय. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी आपण कार्यक्रम करतो, त्या राज्याची पाणी आणि माती घेऊन राष्ट्रीय एकात्मतेचं झाड आपण लावतोय. कमीत कमी 50 ते 60-70 झाडं आपण त्या दिवशी गदिमाच्या शेजारीच एक गार्डन आहे, त्याच्यामध्ये आपण परमिशन घेऊन महानगरपालिकेची परमिशन घेऊन तिथे 50 झाडं लावण्याची व्यवस्था आपण केलेली आहे. त्याच दिवशी आपण रक्तदानाचं शिबिर, तासगावकर फाउंडेशन आहे आपले डॉक्टर सुमित त्याचं जे बघतात आहेत, त्याच्या माध्यमातून आपण रक्तदानाचं शिबिर आयोजित केलेलं आहे. त्याच्यानंतर नशामुक्त अभियान आहे, रोड सेफ्टी आहे, असे कार्यक्रम आपण त्या दिवशी आपण 17 तारखेला घेतो आहे. आणि त्याच्यानंतर समारोपाचा कार्यक्रम करतोय. आलेल्या युवकांचा समारोपाच्या दिवशी भारत बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या याच्याने आपण सन्मान देऊन त्यांना गौरव करून त्यांना त्यांच्या राज्यात परत पाठवण्याची व्यवस्था आपण करत आहे. त्या दिवशी ते राहतील. 18 तारखेला ते लोक आपापल्या राज्यात परत जातील आणि सुखरूप घरी पोहोचल्यानंतर आपल्या त्या राज्यातली लोक तिथली पत्रकाराची न्यूज टाकून आपल्याकडे करतील. असा हा 3 दिवसाचा कार्यक्रम आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान आम्हाला रोटरी क्लब ऑफ पिंपरी दिलेलं आहे आणि खूप मोठा खारीचा वाटा त्यांनी उचललेला आहे. म्हणजे महाराष्ट्र संघटन जरी असेल, मागच्या वर्षी कार्यक्रमाला ज्या लोकांनी हातभार लावलेला आहे, जसं पुनीतदादा बालन वगैरे असतील, या सगळ्या लोकांनी आम्हाला खूप सारखी मदत केलेली आहे. पण सगळ्यात जास्त आम्हाला मदत पाहिजे ती पत्रकार लोकांची पाहिजे, तर तुमच्याशिवाय हा कार्यक्रम शक्य नाही. सगळ्यात जास्त पिंपरी चिंचवडला आता पहिल्यांदाच करतोय, पण भविष्यामध्ये पिंपरी चिंचवडचा हा जो महोत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. जसं की आपण दिवाळी साजरी करतो तसं हा प्रत्येक इव्हेंट आपण दरवर्षी कुठे ना कुठे करतोय. तर दुसऱ्या वर्षी पण पिंपरीला यजमानपद आपल्याला घ्यायचं आहे, पण त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांची लोकांची मदत खूप लागणार आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबतो. प्रेसिडेंटने मला बोलायची संधी उपलब्ध करून दिली, यासाठी मी प्रेसिडेंटचे आणि सचिव रोहन रोकडे सरांचं हे करतो. आणि त्याच्यात आम्हाला संतोष सरांनी खूप मोठं सहकार्य केले. एका फोनवरती संतोष सर म्हणले की तुमची संकल्पना खूप सुंदर आहे, त्याच्यातनं भारतभराचं दर्शन करते, भारत पिंपरी चिंचवडमध्ये येतोय आणि पिंपरी चिंचवडचं नाव अख्ख्या 7 समुद्रापार आपण ते घेऊन येते. 4 देश बोलवलेत आपण, म्यानमार, भूतान, बांगलादेश आणि नेपाळ, आणि 2 केंद्रशासित प्रदेश बोलवले आपण, पॉंडिचेरी आणि दादर दमन हवेली. एवढे सगळ्यांचे 300 युवक आपण बोलवण्याचा प्रयत्न करतोय. कार्यक्रम कसा सुंदर होईल, कसा सुखरूप होईल हे तुमच्या बातम्या आल्याशिवाय लोकांपर्यंत पोहोचणार नाही. अख्ख्या पिंपरी चिंचवड लोकांना समजलं पाहिजे की हा महोत्सव करतोय आपण. तर एवढं बोलून माझे शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. रोटरी क्लब ऑफ पिंपरीतर्फे सर्वप्रथम सर्व पत्रकारांचे स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या सपोर्टने आणि सहभागाने हा आमचा कार्यक्रम सर्वांपर्यंत पोहोचावा ही आम्ही अपेक्षा करतो. सागर रोकडे आणि त्यांच्या पूर्ण महाराष्ट्र कल्चरल ऑर्गनायझेशन यांच्याबरोबर आपण हा जो कार्यक्रम घेतोय हा दुसरा युथ कल्चरल एक्सचेंज प्रोग्राम आहे. आणि या कार्यक्रमामध्ये आपल्याला जे काही सगळ्या राज्यातून ग्रुप येणार आहेत त्यांच्याबरोबर आणि ऑफकोर्स जे 4 बाकीच्या देशांमधून जे ग्रुप येणार आहेत त्यांचं आपण खूप स्वागत तर करणारच आहोत, पण त्यांना आपण जास्तीत जास्त चांगला एक्सपिरियन्स कसा देता येईल हे आपल्याला पाहायचं आहे. आणि त्याच्याबरोबर रोटरीच्या मार्फत आम्ही रोटरीचे जे इंटरॅक्ट क्लब असतात वेगवेगळ्या शाळांमध्ये आम्ही त्यांना सहभागी करतोय. आमची अशी अपेक्षा आहे की आपण आपल्या वार्तां आपल्या न्यूज थ्रू सर्व इथल्या पालकांना आणि मुलांना अशी अपील करावी की, कारण ह्याला एंट्री फ्री आहे या कार्यक्रमाला, की सर्वांनी या कार्यक्रमाला आवर्जून यावं. कारण आपल्याला कसं आहे, राजस्थान, गुजरात हे 2-3 स्टेटचे नृत्य माहिती असतात, दांडिया किंवा बांगडा वगैरे माहिती असतं, पण ह्या पूर्ण देशभरात वेगळ्या स्टेटमध्ये काय नृत्य चालतात हे सगळं आपल्याला इथे बघायला मिळणार आहे आपल्या इथे. त्याच्यामुळे आपण सर्वांना अशी अपील करावी की आपल्याला हे सगळं कल्चरल बघायला मिळालं इथे. म्हणून शाळांना सुद्धा आपण विनंती करूया, सगळ्या मुलांना, पालकांना, की सर्वांनी इथं आणि सर्व एज ग्रुपचे लोक येऊन पाहू शकतात. आणि तिथे आपले स्टॉल्स असतील वेगवेगळे, नंतर ब्लड डोनेशन कॅम्प बद्दल पण आम्ही तिथे घेणार आहोत. आणि ट्री प्लांटेशन तर आहेच जसं सागर रोकडे सांगितलं. आणि ऑफकोर्स पूर्ण सागर रोकडे आणि त्यांच्या टीमचं आभार, त्यांनी सगळी सोय सगळं व्यवस्था पूर्ण लावलेली आहे. ही जी मुलं येणार आहेत ना त्यांच्या पालकांकडून सुद्धा त्यांचं संमतीपत्र घेतलेलं आहे की तुमच्या संमतीनेच ही मुलं येत आहेत म्हणून. त्याच्या आणि इथे सोय पण त्यांची व्यवस्थित केलेली आहे आपण, जेवणाची, राहण्याची. त्यांना
इवन भाऊसाहेब भोईरांच्या मार्फत बसची सोय झालेली आहे सगळं फिरण्याची. तर हे सगळं आहे. तर सर्वांना विनंती आणि धन्यवाद प्रेसिडेंट, सेक्रेटरी आणि सरांचे पण आभार की या कार्यक्रमाला ते उपस्थित आहेत आणि आपल्याबरोबर सहभागी आहेत. आमचे PI डायरेक्टर समीर भांडारकर इथं आले. ते समीरजी या ना एक मिनिट स्टेजवर. काय नाही, तुम्ही फक्त इथे कॅमेरामध्ये याल की हे आमचे पब्लिक इमेज डायरेक्टर आहेत. इकडे बघा तुम्ही. येस, तर तुमच्याकडून फक्त सर्वांना एकदा आपली करा यावं. हो, आता माझं नाव समीर भांडारकर. मी रोटरी क्लब ऑफ पिंपरीचा PI डायरेक्टर आहे, पब्लिक इमेज डायरेक्टर. आणि आमचे पास्ट प्रेसिडेंट संतोष गिरंजी यांनी ऑलरेडी आता सर्व आवाहन केलंय. कार्यक्रमाची रूपरेषा तुम्हाला सर्वांना मांडली आहे. तर सर्व नागरिकांना, पिंपरी चिंचवड वासियांना आणि पुण्यातल्या लोकांना नम्र विनंती की त्यांनी येऊन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. हा खूप सुंदर आणि पूर्ण म्हणजे नुसतं देश पातळीवरती नाही, तर नेपाळ, भूतान आणि म्यानमार या 3 देशातनं सुद्धा युवक आणि युवती येणार आहेत या कार्यक्रमासाठी. तर डोंट मिस दिस अपॉर्च्युनिटी. आणि या 3 दिवसाचा भरगतचा कार्यक्रम आहे, संध्याकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत. नेपाळ, भूतान, म्यानमार आणि बांगलादेश या ठिकाणी या महोत्सवाचे आयोजक जे आहेत आणि प्रमुख आहेत सागर रोकडे यांनी आपल्याला कार्यक्रमाविषयी सगळी माहिती दिलेली आहे. त्यामुळे मी रिपिटेशन करणार नाही. परंतु या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की हा कार्यक्रम इथल्या युवकांना पाहता यावा, त्याचा त्यांनी लाभ घ्यावा म्हणून आम्ही निवडक शाळांना निमंत्रित केलेलं आहे. 28 राज्य येणार आहेत, 2 केंद्रशासित प्रदेश येणार आहेत, त्याचबरोबर 3 देश येणार आहेत. हे सगळं आपलं प्रतिनिधित्व करतील आणि संस्कृतीचं प्रदर्शन करतील. परंतु महाराष्ट्राचं प्रदर्शन करण्यासाठी आम्ही निवडक शाळांना निमंत्रित केलेलं आहे की त्या शाळा त्यांचं प्रदर्शन करतील. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी पहिल्या दिवशी उद्घाटन समारंभ आहे 15 सप्टेंबरला. त्या दिवशी त्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान पिंपरी चिंचवडचे अखिल भारतीय नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईरे स्वीकारणार आहेत. या प्रेस नोटमध्ये त्याचा उल्लेख नाही आहे, कारण आम्हाला तोपर्यंत त्यांची संमती मिळालेली नव्हती. पण तो 1-2 तासापूर्वी आम्ही त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला आणि त्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारायचं मान्य केलेलं आहे. त्याचबरोबर पिंपरी चिंचवडच्या माजी उपमहापौर शैलजा मोरे या सुद्धा या कार्यक्रमाला येणार आहेत. तसेच अविनाश मोरे, अरुणदादा अविनाश मोरे, त्याचबरोबर अशी मंडळी या ठिकाणी येणार आहेत. आणि दुसरा महत्त्वाचा भाग असा आहे की या अनेक नामवंतांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे, मदत केलेली आहे. त्या महत्त्वाचं म्हणजे शिरगावला साईबाबाचे मंदिर आहे, ते मंदिर आम्ही या युवकांना दाखवणार आहोत. त्या ठिकाणच्या सरपंचबाई आहेत, त्यांनी मुलांना 1 वेळचं जेवण द्यायचं मान्य केलेलं आहे आणि साईबाबाची मूर्ती त्या प्रत्येक मुलाला देणार आहे. अशा पद्धतीने हा कार्यक्रम वैशिष्ट्यपूर्ण आहे. वास्तविक कसं आहे की 28 राज्य, 2 केंद्रशासित प्रदेश आणि 3 देश यांचा एकत्र संगम होतोय. संस्कृतीचे हे संगम या ठिकाणी होणार आहे. हे पुणेकरांचं भाग्य आहे. अशा प्रकारचा कार्यक्रम पुण्यामध्ये यापूर्वी झालेला नाहीये. मात्र गेल्या वर्षी आम्ही हाच कार्यक्रम आळंदीला केला होता आणि आळंदीमध्ये आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळाला. असाच प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळेल असा आम्हाला विश्वास वाटतो. धन्यवाद. बोलणार आहे का काय? तुम्ही विचारा. मी हनुमंत देसाई. आलेल्या पत्रकार बंधूंचे आम्ही रोटरी क्लबच्या वतीने आणि आमच्या महाराष्ट्र युवा संघटनेच्या वतीने आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहोत. वास्तविक मला सांगण्यात आलं होतं की 20 लोक पत्रकार बंधू वगैरे येतील, परंतु आता गणेशोत्सवाचा एक खेळ असल्यामुळे अनेक लोक इतर काही कार्यक्रमाचं काही बातम्या मिळवण्यासाठी उपलब्ध नाही आहेत आपल्याकडे. परंतु मला आपल्याला जे आपण उपस्थित आहात त्यांना तुम्हाला विनंती करायची आहे की तुम्ही त्यांना सर्क्युलेट करावं. ही जी आमची जी आता बातमी आहे
इतर पत्रकार बंधूंनाही सांगावं, त्यांना सर्क्युलेट करावं आणि पिंपरी चिंचवड भागामध्ये जेवढे रहिवासी आहेत, जेवढे नागरिक आहेत, त्यांच्यापर्यंत ती बातमी पोचवावी. म्हणजे जो आमचा अखंड भारत राष्ट्रीय एकतेचा जो संदेश आम्ही देणार आहोत किंवा त्या आमच्या संघ ज्याच्यातून देणार आहोत, तर त्याचे सर्वांना त्यांची फायदा मिळेल आणि त्यांच्याकडनं ते येऊन ते देखील उपकृत होतील आणि ते एक प्रकारचं भारत कसा आहे, आमचा भारत देश कसा आहे याच्या बाबतीत त्यांना माहिती मिळेल. त्यांचे प्रत्यक्ष बघतील तामिळनाडूचे कसे खानपान आहे, कसे ड्रेस आहे, जम्मू काश्मीरचे कसे आहेत वगैरे वगैरे. तर मला हेच विनंती करायची आहे की आपण सर्क्युलेट करावं आणि तिथल्या लोकांना देखील त्याची वार्ता पेपरमध्ये देण्यात यावं. मी तुम्हाला नम्र विनंती करतो आहे. एक दोन ओळीचं मी विचार. एक दुलारा देश हमारा भारत वर्ष महान, एक दुलारा देश हमारा भारत वर्ष महान, हमारा भारत वर्ष महान, हमारा भारत वर्ष महान. हिंदू मुस्लिम सिख ईसाई, हिंदू मुस्लिम सिख ईसाई, जैन पारसी बौद्ध बहाई, जैन पारसी बौद्ध बहाई, धर्म भले हो यारे न्यारे, धर्म भले हो यारे न्यारे, लेकिन बहन और भाई सारे, लेकिन बहन और भाई सारे, सर्वधर्म समभाव हमारा, सर्वधर्म मम भाव हमारा, इस पर हमें गुमान, इस पर हमें गुमान, हमारा प्यारा हिंदुस्तान, हमारा वर्ष महान, हमारा प्यारा हिंदुस्तान, एक दुलारा देश हमारा प्यारा हिंदुस्तान, हमारा भारत, हमारा प्यारा हिंदुस्तान. बोलो भारत माता की जय जय जय, बोलो भारत माता की जय. थँक्यू. एक मिनिट बरं का, आमच्या कार्यक्रमाचा जो उद्देश आहे ना त्या म्हणून उत्तम केलं. साधारणतः 250 लोक येणार आहेत, 250 250 आणि स्थानिक 150 कार्यक्रम सर्व कार्यक्रमाला सर्व उपस्थिती साधारणतः 5000 पेक्षा जास्त लोक येतात 3 दिवसामध्ये. त्यांची व्यवस्था म्हणजे येणारे प्रेक्षक म्हणजे येणार आहेत ना ते काय कार्यक्रम बघून जातील, पण म्हणजे काय कार्यक्रमाला विद्यार्थी येणार बाहेरगाव विद्यार्थी त्यांच्या मी निवासाची सोय केलेली आहे. निवास भोजन एक काम करू सर, बोला ना. एक जणांनी आहे ना बोला कार्यक्रमाची बाहेर देशातून पण लोक येणार आहेत. बाहेर देशातून म्हणजे बाहेर देशातून कार्यक्रमाची माहिती आपल्या शेजारचे जे 3 देश आहेत म्यानमार, भूतान आणि नेपाळ, त्या 3 देशातून युवक येणार आहेत. साधारणतः प्रत्येक देशातून 8 ते 10 विद्यार्थी असतील. म्हणजे काय कार्यक्रमाला जे आहे ते विनामूल्य आहे का? कार्यक्रम विनामूल्य आहे. कार्यक्रमाला कुठल्या प्रकारचं मूल्य नाही. राष्ट्रीय एकात्मतेच्या संदर्भात कार्यक्रम असल्यामुळे तिथं काय मूल्य बिल्य काही नाही. भूमिका अशी की सर्व धर्म समभाव आहे, जाती भेद हा मला यात सांगायचं. कार्यक्रमाचा उद्देश काय आहे, या महोत्सवाचा उद्देश काय आहे? जोडणं, जातीभेद विषमता ही नष्ट व्हावी, देश एक आहे ही भावना सर्वात निर्माण व्हावी समाजाच्या मनामध्ये. आता ते उद्देश आहे. हिंदी भाषेवर कल्चरल एक्सचेंज करतोय कल्चरल एक्सचेंज हा महत्त्वाचा एक्सचेंज करतो. नागरिकांना काय आवडतं? बाबा त्यांनी 1985 साली भारत राष्ट्रीय एकत्र, त्यावेळी पंजाबला वगैरे खूप हे होती, खलिस्तानचा वगैरे प्रश्न होता. अशा अवस्थेमध्ये बाबा त्यांनी राष्ट्रीय एकत्मतेच्यासाठी सायकल यात्रा काढली होती. तर त्याच्यावरती त्यांची थीम होती त्यांची भारत जोडो. भारत जोडो कशासाठी की सगळ्या जेवढी लोक आहेत त्यांची समस्या काय असेल त्याला एकमेकांच्या सहाय्याने एकमेकांच्या मदतीने आपण काम करू शकतो. आणि भारतातले सर्व नागरिक हा आमचा आहे, तो आपला आहे.
ही भावना निर्माण करण्यासाठी आणि राष्ट्रीय एकात्मता सुदृढ होण्यासाठी बाबा आमटेंनी त्यावेळेला भारत जोडो या सांगितले आपल्या काढली आणि त्याचाच हे फक्त आम्ही पुढे सांगितलं. काय सेवा करा, नागरिकांना संदेश काय द्या? राष्ट्रीय एकात्मता, आम्ही सर्व एक आहोत, आम्हाला कुठल्याही जाती धर्माचं बंधन नाही. येण्यासाठी काय सांगाल कार्यक्रमाला? कार्यक्रमाला येण्यासाठी काय सांगाल, काय संदेश हे सांगितलं बेसिकली कसं आहे की कार्यक्रमाचं येण्यासाठी लोकांना की आपल्याला प्रत्येक राज्यात किंवा प्रत्येक देशात त्यांची संस्कृती काय आहे किंवा कुठल्या प्रकारचं त्यांची त्या राज्याची त्या देशाची लोककला कशा पद्धतीने आहे त्याचं सादरीकरण मिळेल व प्रत्येकाच्या राज्याचं किंवा देशाचं त्यांची लोककलेचं हे बघायला मिळेल, प्रकार बघायला मिळेल. आणि ज्या वेळेला अशा प्रकारचे कार्यक्रम बघतो कधी कधी हे कार्यक्रम खूप छान प्रकारे भावतात. त्यारे वा अशा आपण आसाम राज्यामध्ये लोक आले त्यांनी अशा प्रकारे डान्स केला. बाकी महाराष्ट्राची मुलं ज्या वेळेला करतील की कल्चरल काही करतात तर त्यांना पण काही मुलांना आवडतं. कारण की आपल्या आजूबाजूच्या शाळेच्या परिसरात जर बघितलं तर इंग्लिश मिडियमची शाळा आहे. इंग्लिश मिडियमच्या शाळांमध्ये जरी कुठलाही मुलगा असला तरी त्यांना ह्या सांस्कृतिक किंवा लोककला ह्या माहिती नाही. तर आपल्याला हेच आहे की प्रत्येक राज्याचं आणि प्रत्येक देशाचं जी काही लोककला आहे त्याचा आपल्याला एक इंट्रोडक्शन किंवा एक परिचय मुलांना करून द्यायचा. हाच उद्देश आहे की जास्त सहभागी व्हायचा सर्वांनी सहभागी व्हायचा. आणि सगळ्यांना आवडतं की तुमच्या मुलांना या कार्यक्रमासाठी पाठवा. आता नवीन काहीतरी बघायला मिळेल मुलांना आणि हेच आम्ही तुम्हाला अपील करतो. आणि मुलांना पण घेऊन या आणि तुम्ही पण त्याच्यामध्ये सहभागी व्हा. हेच आमचा कार्यक्रमाचा बेसिकली उद्देश. नमस्कार. रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित पत्रकार बंधूंनो, या ठिकाणी या महोत्सवाचे आयोजक जे आहेत आणि प्रमुख आहेत सागर रोकडे यांनी आपल्याला कार्यक्रमाविषयी सगळी माहिती दिलेली आहे. त्यामुळे मी रिपिटेशन करणार नाही. परंतु या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की हा कार्यक्रम इथल्या युवकांना पाहता यावा, त्याचा त्यांनी लाभ घ्यावा म्हणून आम्ही निवडक शाळांना निमंत्रित केलेलं आहे. 28 राज्य येणार आहेत, 2 केंद्रशासित प्रदेश येणार आहेत, त्याचबरोबर 3 देश येणार आहेत. हे सगळं आपलं प्रतिनिधित्व करतील आणि संस्कृतीचं प्रदर्शन करतील. परंतु महाराष्ट्राचं प्रदर्शन करण्यासाठी आम्ही निवडक शाळांना निमंत्रित केलेलं आहे की त्या शाळा त्यांचं प्रदर्शन करतील. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी पहिल्या दिवशी उद्घाटन समारंभ आहे 15 सप्टेंबरला. त्या दिवशी त्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान पिंपरी चिंचवडचे अखिल भारतीय नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईरे स्वीकारणार आहेत. या प्रेस नोटमध्ये त्याचा उल्लेख नाही आहे कारण आम्हाला तोपर्यंत त्यांची संमती मिळालेली नव्हती. पण तो 1-2 तासापूर्वी आम्ही त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला आणि त्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारायचं मान्य केलेलं आहे. त्याचबरोबर पिंपरी चिंचवडच्या माजी उपमहापौर शैलजा मोरे या सुद्धा या कार्यक्रमाला येणार आहेत. तसेच अविनाश मोरे, अरुणदादा अविनाश मोरे, त्याचबरोबर अशी मंडळी या ठिकाणी येणार आहेत. आणि दुसरा महत्त्वाचा भाग असा आहे अनेक नामवंतांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे, मदत केलेली आहे. त्या महत्त्वाचं म्हणजे शिरगावला साईबाबाचे मंदिर आहे, ते मंदिर आम्ही या युवकांना दाखवणार आहोत. त्या ठिकाणच्या सरपंचबाई आहेत, त्यांनी मुलांना एक वेळचं जेवण द्यायचं मान्य केलेलं आहे आणि साईबाबाची मूर्ती त्या प्रत्येक मुलाला देणार आहे. अशा पद्धतीने हा कार्यक्रम वैशिष्ट्यपूर्ण आहे. वास्तविक कसं आहे की 28 राज्य, 2 केंद्रशासित प्रदेश आणि 3 देश यांचा एकत्र संगम होतोय. संस्कृतीचे हे संगम या ठिकाणी होणार आहे. हे पुणेकरांचं भाग्य आहे. अशा प्रकारचा कार्यक्रम पुण्यामध्ये यापूर्वी झालेला नाहीये. मात्र गेल्या वर्षी आम्ही हाच कार्यक्रम आळंदीला केला होता आणि आळंदीमध्ये आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळाला. असाच प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळेल असा आम्हाला विश्वास वाटतो. धन्यवाद. मी हनुमंत देसाई. आलेल्या पत्रकार बंधूंचे आम्ही रोटरी क्लबच्या वतीने आणि आमच्या महाराष्ट्र युवा संघटनेच्या वतीने आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहोत. वास्तविक मला सांगण्यात आलं होतं की 20 लोक पत्रकार बंधू वगैरे येतील, परंतु आता गणेशोत्सवाचा एक खेळ असल्यामुळे अनेक लोक इतर काही कार्यक्रमाचं काही बातम्या मिळवण्यासाठी उपलब्ध नाही आहेत आपल्याकडे. परंतु मला आपल्याला जे आपण उपस्थित आहात
त्यांना तुम्हाला विनंती करायची आहे की तुम्ही त्यांना सर्क्युलेट करावं. ही जी आमची जी आता बातमी आहे इतर पत्रकार बंधूंनाही सांगावं, त्यांना सर्क्युलेट करावं. आणि पिंपरी चिंचवड भागामध्ये जेवढे रहिवासी आहेत, जेवढे नागरिक आहेत, त्यांच्यापर्यंत ही बातमी पोचवावी. म्हणजे जो आमचा अखंड भारत राष्ट्रीय एकतेचा जो संदेश आम्ही देणार आहोत किंवा त्या आमच्या संघर्ष ज्याच्यातून देणार आहोत, तर त्याचे सर्वांना त्यांची फायदा मिळेल आणि त्यांच्याकडनं ते येऊन ते देखील उपकृत होतील. आणि ते एक प्रकारचं भारत कसा आहे, आमचा भारत देश कसा आहे याच्या बाबतीत त्यांना माहिती मिळेल. त्यांचे प्रत्यक्ष बघतील तामिळनाडूचे कसे खानपान आहे, कसे ड्रेस आहे, जम्मू काश्मीरचे कसे आहेत वगैरे वगैरे. तर मला हेच विनंती करायची आहे की आपण सर्क्युलेट करावं आणि तिथल्या लोकांना देखील त्याची वार्ता पेपरमध्ये देण्यात यावं ही मी तुम्हाला नम्र विनंती करतो आहे. एक दोन ओळीचं मी विचार. एक दुलारा देश हमारा भारत वर्ष महान, एक दुलारा देश हमारा भारत वर्ष महान, हमारा भारत वर्ष महान, हमारा भारत वर्ष महान. हिंदू मुस्लिम सिख ईसाई, हिंदू मुस्लिम सिख ईसाई, जैन पारसी बौद्ध बहाई, जैन पारसी बौद्ध बहाई. धर्म भले हो न्यारे न्यारे, धर्म भले हो न्यारे न्यारे, लेकिन बहन और भाई सारे, लेकिन बहन और भाई सारे. सर्वधर्म समभाव हमारा, सर्वधर्म मम भाव हमारा. इस पर हमें गुमान, इस पर हमें गुमान. हमारा प्यारा हिंदुस्तान, हमारा वर्ष महान, हमारा प्यारा हिंदुस्तान. एक दुलारा देश हमारा प्यारा हिंदुस्तान, हमारा भारत, हमारा प्यारा हिंदुस्तान. बोलो भारत माता की जय जय जय. बोलो भारत माता की जय. थँक्यू. एक मिनिट बरं का, आमच्या कार्यक्रमाचा जो उद्देश आहे ना त्या म्हणून साधारणतः 250 लोक येणार आहेत, 250 250 आणि स्थानिक एक पत्रकार साधारणतः 5000 पेक्षा जास्त लोक येतात 3 दिवसामध्ये. त्यांची व्यवस्था म्हणजे येणारे प्रेक्षक म्हणजे येणार आहेत ना ते काय कार्यक्रम बघून जातील, पण म्हणजे काय कार्यक्रमाला विद्यार्थी येणार आहेत बाहेर विद्यार्थी त्यांच्या मी निवासाची सोय केलेली आहे. निवास भोजन एक काम करू सर, एक जणांनी आहे ना बोला कार्यक्रमाची बाहेर देशातून म्हणजे बाहेर देशातून कार्यक्रमाची माहिती. आपल्या शेजारचे जे 3 देश आहेत म्यानमार, भूतान आणि नेपाळ, या 3 देशातून युवक येणार आहेत. साधारणतः प्रत्येक देशातून 8 ते 10 विद्यार्थी असतील. म्हणजे काय कार्यक्रमाला जे आहे ते विनामूल्य आहे का? कार्यक्रम विनामूल्य आहे. कार्यक्रमाला कुठल्याही प्रकारचं मूल्य नाही. राष्ट्रीय एकात्मतेच्या संदर्भात कार्यक्रम असल्यामुळे तिथं काय मूल्य बिल्य काही नाही. भूमिका अशी की सर्व धर्म समभाव आहे, जातीभेद काही असू नये हा मला यात सांगायचं. उद्देश काय आहे, या महोत्सवाचा उद्देश काय? जोडणं, जातीभेद विषमता ही नष्ट व्हावी, देश एक आहे ही भावना सर्वात निर्माण व्हावी समाजाच्या मनामध्ये. आता ते उद्देश आहे. हिंदी भाषेवर कल्चर एक्सचेंज करतोय कल्चरल एक्सचेंज नागरिकांना काय बाबांनी बाबा त्यांनी 1985 साली भारत राष्ट्रीय एकत्र, त्यावेळी पंजाबला वगैरे खूप हे होती, खलिस्तानचा वगैरे प्रश्न होता. अशा अवस्थेमध्ये बाबा त्यांनी राष्ट्रीय एकत्मतेच्यासाठी सायकल यात्रा काढली होती. तर त्याच्यावरती त्यांची थीम होती त्यांची भारत जोडो. भारत जोडो कशासाठी की सगळे जेवढे लोक आहेत त्यांची समज काय असेल त्याला एकमेकांच्या सहाय्याने,
देशाच्या मदतीने आपण हे काम करू शकतो आणि भारतातले सर्व नागरिक हा आमचा आहे, तो आपला आहे, ही भावना निर्माण करण्यासाठी आणि राष्ट्रीय एकात्मता सुदृढ होण्यासाठी बाबा आमटेंनी ज्यावेळेला भारत जोडो या सांगितले आपल्या काढली होती आणि त्याचाच हे फक्त आम्ही पुढे सांगितलं. काय सेवा करा, नागरिकांना संदेश काय द्या? राष्ट्रीय एकात्मता, आम्ही सर्व एक आहोत, आम्हाला कुठल्याही जाती धर्माचं बंधन नाही. येण्यासाठी काय सांगाल कार्यक्रमाला? कार्यक्रमाला येण्यासाठी काय सांगाल, काय संदेश हे सांग बेसिकली कसं आहे की कार्यक्रमाचं येण्यासाठी लोकांना की आपल्याला प्रत्येक राज्यात किंवा प्रत्येक देशात त्यांची संस्कृती काय आहे किंवा कुठल्या प्रकारचं त्यांची त्या राज्याची त्या देशाची लोककला कशा पद्धतीने आहे त्याचं सादरीकरण मिळेल व प्रत्येकाच्या राज्याचं किंवा देशाचं त्यांची लोककलेचं हे बघायला मिळेल, प्रकार बघायला मिळेल. आणि ज्या वेळेला अशा प्रकारचे कार्यक्रम बघतो कधी कधी हे कार्यक्रम खूप छान प्रकारे भावतात. त्यारे वा अशा आपण आसाम राज्यामध्ये लोक आले त्यांनी अशा प्रकारे डान्स केला. आपली महाराष्ट्राची मुलं ज्या वेळेला करतील की कल्चरल काही करतात तर त्यांना पण काही मुलांना आवडतं, कारण की आपल्या आजूबाजूच्या शाळेच्या परिसरात जर बघितलं तर इंग्लिश मिडियमची शाळा आहे. इंग्लिश मिडियमच्या शाळांमध्ये जरी कुठलाही मुलगा असला तरी त्यांना ह्या सांस्कृतिक किंवा लोककला ह्या माहिती नाही. तर आपल्याला हेच आहे की प्रत्येक राज्याचं आणि प्रत्येक देशाचं जी काही लोककला आहे त्याचा आपल्याला एक इंट्रोडक्शन किंवा एक परिचय मुलांना करून द्यायचा. हाच उद्देश ॲक्च्युली जास्त महत्त्वाचा. सहभागी आणि सगळ्यांना आव्हान करतो की तुमच्या मुलांना या कार्यक्रमासाठी पाठवा. नवीन काहीतरी बघायला मिळेल मुलांना आणि हेच आम्ही तुम्हाला अपील करतो आणि मुलांना पण घेऊन या आणि तुम्ही पण त्याच्यामध्ये सहभागी व्हा. आजचे बातमीपत्र येथेच संपले. पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.